नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. तब्येत आता सुधारली आहे थोडीशी. 9:15 वाजले, डोकं पण बनते. 9:15 वाजले तर स्वयंपाक करायचं, पटापट आवरायचं, आपल्या रोजच्या रुटीनला चालू व्हायचं आणि जायचं. कारण का काल एवढी तब्येत खराब होती आणि आज जर मी आराम केला ना तर उद्या मला कामच करता येणार नाही. पण तब्येत किती काही खराब असू दे, हार मानायचे नाही. कारण का आपल्यालाच करायचं आहे, आपल्यालाच खायचं आहे. आपल्याला कोणाचा मागे पुढे आपल्या कोणी हाय नाही ना, तर आपल्याला करावं लागणारच आहे ना. आपल्या असं तब्येत धरून बसून काय मला जमत नाही. काम करणं भाग आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आज मी पुन्हा अशी रुजू होणार आहे कामावर. कांदे लावायचे आहेत. चला स्वयंपाक पाणी आवरते. आपली मुलं बाहेर बसले, त्यांच्यासाठी 2 भाकरी करावं लागतात. भाकरीशिवाय पर्याय नाही आहे. तो छोटा खातो, टायगर आपल्या चपाती पण खातो मस्त तोडून तोडून. त्याला सुक्की चपाती दिली तरी खातो, नुसतीच कधी कधी दूध दिलं तर तो काही खातो. पण आपल्या ब्रुनोसाठी आपल्याला करावं लागेल काहीतरी. स्वयंपाकावरती आज माझा उपवास आहे. मला फराळीचं भिजत घातलेलं आहे, ते करणार आहे. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. शेतातले कामं करता करता बघा खाज आली की असं होत आहे बघा. एवढं खाज येते ना बेकार, चांबडी निघेपर्यंत खाज येते. इतकी एलर्जी आहे ना मातीची, विचारूच नका. आणि कांदे लावायला आपण काय शॉक्स घालू शकत नाहीयेत. आमच्याकडे बाहेर गरजते, एकदम गरजते, जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे. आपल्या ब्रुनोचं जेवण झालेलं आहे. आज उपवास आहे. खिचडी खाल्ली 2 वेळेस, फराळ केला 2 वेळेस. आणि आता वरण भात भेंडीची भाजी केलेली आहे आता उपवास सोडायला. दुसरा बाहेर आहे, खूप समजदार आहे, खूप बाहेर जरा कुल करत नाही, मस्तपैकी बाहेर बसतो. आपल्या वाटतं एकटा छोटा आहे, नाही बसतो, छान बसतो. हे बघा माझं बाळ असं बसते बघा. ह्याच्यावर पाऊस आला ना शेड मध्ये जातो, ह्याच्यावर बसतो, त्या खाली बसतो. स्पेशल ह्याच्यासाठी खाट आहे. ह्याच्यावरती आपण मक्का टाकलेली आहे. मक्का टाकली त्याच्यावर. बाबू ए बाबू, ए बाबू. तर मित्रांनो माझे बाबू, अरे पडलं 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 पडलं. हे बघा मित्रांनो माझे बाळ, हे माझे बाळ बघा, माझे बाळ. मित्रांनो किती निस्वार्थ असतात ना. ह्यांना ओरडा काही करा, हे आपल्याला उलट बोलत नाही, असं प्रतिउत्तर उलट देणार नाही, आपल्याला रागवणार नाही. असं नाही वाटत की आपण ह्याच्यावर बोज आहेत म्हणून, असं वाटणार नाही. एक आवाज दिला की अगदी मनापासून पळत येतात. खूप शोण आहे माझं. निस्वार्थ प्रेम असतं, एकदम एकदम निस्वार्थ प्रेम. आपण ह्यांना सांभाळतो ना मुलांसारखं, शिसू काढून यांचं व्यवस्थित करतो ना, मरेपर्यंत हे आपल्याला गुरकणार नाहीत. यांचं निस्वार्थ प्रेम असतं. तुम्ही असंच प्राण्यांना जीव लावावं. एका हाकेत पळत येतात, एका हाकेत. चावू शकतो हा तर एकदम लचका पण तोडू शकतो, पण असाच चावतो ना की आपल्याला इजा नाही होत. हाही काय बोलत असेल, याची भाषा असेल, याची भाषा असेल ही चावायची. खूप माझा ब्रुनो सुद्धा खूप छान आहे. माहितीये का, इथे एक छोटंसं पिल्लू आलेलं त्या तिथे. बाबू खाली उतर जरा. हे एक लाल कलरचं पिल्लू आलं, त्याचं तोंड काळं होतं. ह्याच्यापेक्षा खूप छोटं होतं, एकदम असं होतं. आणि त्या तिकडे ना ब्रुनो त्याला तिकडे घेऊन गेला. तिकडे कसे जागा केलेली त्यांनी, ब्रुनो त्याला तिकडे घेऊन गेला. मी आले, मी म्हटलं अरे एकदम छोटा डॉगी. दुसऱ्या कुत्र्यांनी ना त्याला मारलं असतं. असेही कुत्रे आहेत की छोटं पिल्लू बघितलं सगळे मारतात मिळून. माझ्या ब्रुनो फार समजदार आहे. ते तिथे घेऊन गेला आणि तिथं बसवते. आणि ब्रुनोने कुठेतरी भाकरी ठेवलेली, ती भाकरी त्याच्या पुढे नेऊन टाकतो. मग मी घरातनं आणली अर्धी भाकरी, म्हटलं त्याला द्यावा, खाऊन जाईल तो. मला माहिती होता हा एकदा भुकला, एकदा दोनदा हाही भुकला, पण त्याला ना फाडला माझा गाऊन याने. ए चल सोड, अरे दात पडेल ना. तर मित्रांनो ब्रुनो त्याला तिथं बसवते. मी आले ना बघून तो मला घाबरला. नंतर मी म्हटलं अरे मी काय कर, मी इकडे पळत आले म्हटलं त्याला, पण नाही, तो नंतर ना तो पण निघून गेला. त्याला असं वाटलं मी मारेल का काय.
तर आज मी तिकडे गेलते ना आमच्या जावकडे, तर तिकडे मी म्हटलं अरे असा छोटंसं पिल्लू आलेलं, आमच्या ब्रुनोने त्याला भाकरी दिली म्हटलं उलट, पण त्याला मारलं नाही काय नाही, भूकला पण नाही. तर ती सांगत होती आमच्याकडे पण तेच पिल्लू आलं. म्हटले आम्ही पण, तुम्ही काल सांगितलं ना, आम्ही आज त्याला भाकरी द्यायला गेलो तर तो पळून गेला. त्याला वाटलं हे मारतात, इतर मारत असं खूप माणसं मारतात, कुत्र्यांवर राग काढतात. कुत्र्यांना ह्यांच्यावर काय पराक्रम गाजवायचं, कुत्रा मारून कुठे पराक्रम असतो का, पण असं असतात, त्यांच्या बुद्धीला ते पटतं तसं राहतात. आणि मला पण असा अभिमान वाटलं, म्हणलं बाबा काही का म्हणा मालकाचे गुण कुत्र्यामध्ये असतात बरं का. लय येडे म्हणून मस्ती 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 2 मिनिटं मला बोलू देत नाही, उभं राहू देत नाही. सो मित्रांनो, मी रता आहे, तुमची रजा घेते, इथंच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.